नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा MPSC एक्झाम मंत्रामध्ये. सगळेजण खूप थकलेले आहेत, पण काही जणांना अजूनही आतुरता आहे की आपला स्कोर किती येतोय, मार्क किती आलेत आणि उत्तरं काय आहेत. मी तुम्हाला खूप वेळा वारंवार सांगूनही परत तुम्ही त्याच गोष्टी करता. पण हाच वेळ असतो जेव्हा बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ बघतात म्हणून आपल्या ह्या गोष्टी कराव्या लागतात. ॲक्च्युली खरं आयोगाच्या कीपर्यंत वेट करायला हरकत नाही, पण बऱ्याच जणांचे जे काही डाऊट्स आहेत त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट करावी लागते की एक संभाव्य उत्तर, पॉसिबल आन्सर्स काय काय येऊ शकतात हे आपल्याला बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचा एक भाग म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय. त्याच्यात फक्त आपण उत्तर डिस्कस करणार आहे. एक्सप्लेनेशन आणि डिटेल बाकी अनालिसिस वगैरे सध्या नसेल तरी थोड्या गोष्टी मी तुम्हाला सांगेलच ज्या आपल्याला शक्य वाटतात तेवढ्या. जर हिस्ट्रीमध्ये बघितलं आपण तर पहिला प्रश्न जर बघितलं तर 11 एप्रिल 1942 काँग्रेस वर्किंग कमिटीने काय केलं होतं, तर रिजेक्ट काय केलं होतं, क्रिप्स प्रपोजलला रिजेक्ट केलं होतं. उत्तर काय आलं पाहिजे याचं 1. त्यानंतर जर आपण बघितलं तर मॉर्लिमेंटो सुधारणा 2चं याचं उत्तर हेच यायला पाहिजे. आता हे दोन्ही प्रश्न जे आहेत तर टप्प्यातले प्रश्न आहेत, म्हणजे बेसिक मॉडर्न हिस्ट्री मधले सगळीकडून कव्हर होणार आहे. यासाठी वेगळ्या सोर्सेसची वगैरे गरज नाहीये. त्यानंतर इथं जर आपण बघितलं तर यांच्या बाबतीमध्ये कोल्हाटकर जे आहेत, वामनराव माधवराव कोल्हाटकर, तर यांचं उत्तर येते विदर्भ. म्हणजेच काय की उत्तर येते 1. राईट. आता इथे जर आपण विचार केला मुघलकालीन न्याय व्यवस्थेला थोडेसे डेप्थ मध्ये त्या ठिकाणी येत गेलेले बघायला मिळतं. मुघल हा खूपच महत्वाचा विषय असतो MPSC प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये, पण एवढं डिटेलमध्ये जातील असं एक्सपेक्टेड नव्हतं. एखादा दुसरा प्रश्न असा जातो. मात्र याच्या आधी पण त्यांनी जे टर्मिनॉलॉजी त्याच्यावर प्रश्न विचारले आहेत. फ्युचरमध्ये जर तुम्हाला कधी तयारी करायची असेल प्रिलिम्सची तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. याचं उत्तर परत त्या ठिकाणी आहे 1. राईट. त्यानंतर जर आपण बघितलं बघा करंट कॅप्सूलची आपली जी बॅच आहे ती बघू शकता तुम्ही, किंवा URC संयुक्त तालीम नावानं आपण जी चालू केलेली आहे की संयुक्त गट ब पूर्व परीक्षा, गट क पूर्व परीक्षेसाठी अल्टिमेट रिव्हिजन कॅप्सूल. याच्यामध्ये जे काही आपण चालू घडामोडी वगैरे घेतलं यातूनच प्रश्न आलेले आहेत आणि या पद्धतीने आपली टीम सगळी डिटेलमध्ये घेतलेला आहे. हे रिझल्ट तर तुम्ही बघू शकता. आता आपल्याला अपडेटेड रिझल्ट या ठिकाणी घ्यायचे आहेत. चित्तरंजन दास यांनी 17 मध्ये केलेलं इंडिया फॉर इंडियन्स, इथे फक्त आणि फक्त मला असं वाटतं ग्रामरचा विषय होता. ज्याला ग्रामर कळलं ना, इंडियन्स फॉर इंडिया नसतं, इंडिया फॉर इंडियन्स एवढं जरी कळलं असतं तरी उत्तरापर्यंत त्या ठिकाणी जाता आलं असतं. त्यानंतर जर इथं बघितलं आपण हैदराबाद संस्थांचं, तर याचं उत्तर जे आहे तर रॉबर्ट लॉकहार्ट आहे. बऱ्याच लोकांनी काही राजन सिंह वगैरे केलंय, पण याचं उत्तर करेक्ट काय आहे, सर रॉबर्ट लॉकहार्ट. त्यानंतर जर आपण बघितलं मुघल एम्परर अकबर बिस्टो टायटल ऑफ खाने खानम, तर ते उत्तर आहे अब्दुल रहीम. अब्दुल रहीमला ते काय म्हणायचे, खाने खानम. त्यानंतर जर पुढे बघितलं आपण तर द ग्रेट दिल्ली दरबारला कोणी म्हटलं होतं अन इंडियन पार्लमेंट, तर ते आहेत ग वा जोशी. उत्तर आहे 4. राईट. त्यानंतर हु सेट सेपरेट डिपार्टमेंट दिवाने अमीर कुही, तर ते मोहम्मद बिन तुगलक MBT. आता इथे तुम्ही काही लोकांनी LCM चा वापर केलेला मला एक जणांनी स्क्रीनशॉट पाठवला. 2 तुगलक मधला एक तुगलक घेतला, त्यातलं पहिलं आन्सर त्यांनी करून टाकलं, माहित नसतो त्यांना, तर उत्तर आलेलं बरोबर आहे. आता इथं करंट घडामोडीचं आपल्याला एक 10+ क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. राज्यसेवा पूर्वमध्ये अजून सगळे टाकलेले नाहीत, पण हळूहळू मी ते टाकेल. आणि याच्या पलीकडे जाऊन जे लोक पुढे राज्यसेवेची इंटरव्ह्यूची तयारी करणार आहेत त्यांनी हे इंटरव्ह्यू मंत्राचं पुस्तक बघायला काय हरकत नाही. जातीभेद विवेकसार हे पुस्तक. आता याच्यामध्ये थोडासा एक विषय काय आहे की काही लोकांना असं वाटलं होतं की महात्मा ज्योतिबा फुले असतील, ब्रॉडर इन्क्लुझिव्ह पर्सनॅलिटी, मात्र इथं ते उत्तर चुकतं. करेक्ट तुकाराम तात्या पडवळ हे करेक्ट आन्सर आहे. कशाचं, जातीभेद विवेकसारवरचं. आणि इथे जर बघितलं पंचशीलचं, मला असं वाटतं फक्त इथं तुम्हाला एक कॉमन सेन्सची गरज होती. कॉमन सेन्स, काय कॉमन सेन्स पाहिजे होता की इथं ऑप्शन मध्ये आपण 2-2 विषय घेण्याचा काही गरजच नाही. तुम्हाला खूप वेळा जे म्हणतो ना MPSC मध्ये बऱ्याच वेळेला प्रश्न अवघड असतो, उत्तर सोपं असतं. 2 ऑप्शन घेण्याची गरज नाही. 4-4, 2-2 इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू सोबत घेण्याची काय गरज आहे. एकच ऑप्शन होता, एक ए ओनली. त्यामुळे इथं हा प्रश्न मात्र कोणाचा चुकायला नव्हता पाहिजे. ज्यांचं चुकला मला असं वाटतं त्यांनी तुमच्या प्रश्न सोडवण्याच्या अप्रोचवर काम करण्याची फार गरज आहे. विधवा ओपन अनाचार, आता या ठिकाणी बऱ्याच लोकांनी जे उत्तर दिलेलं आहे व्यंकटेश रंगोकट्टी, मला वाटतं हेच उत्तर यायला पाहिजे आयोगाकडून. पण काही लोकांचं म्हणणं आहे विष्णू शास्त्री पंडित. गुगलवर बऱ्याच वेळेला हे सापडू शकतं तुम्हाला, पण जर आपण व्यवस्थित इतिहासाचा अभ्यास केला तर हे आपल्याला उत्तर त्या ठिकाणी आयोगाकडून येणं अपेक्षित आहे. आता इथे जर बघितलं, आता इथे परत एक गोष्ट होती की हे 1-1 वाले कधीच सहसा चोळ राजघरा कुठल्याच घराण्याचे संस्थापक आपण बघितलेलं नाही. कॉमन सेन्सची गोष्ट होते. या 2च्या एलिमिनेशन नुसार पण आपल्याला उत्तरापर्यंत जाता आलं असतं. उत्तर काय तर 2, 1, 2, 3, 4. आणि मी हा LCM आणि एक रिव्हर्स LCM या दोन्ही आपण अप्रोच मध्ये डिस्कस केलेल्या होत्या. यातून बऱ्याच जणांच्या जोड्या लावायचे प्रश्न याही ठिकाणी सुटलेले आहेत. आता इथे जर बघितलं तर कृष्णदेवराय संगम नाही तर ती तुलुवा डायनेस्टी आहे. राईट, तुलुवा डायनेस्टी. त्यामुळे इथं उत्तर काय यायला पाहिजे, ABC इज अ करेक्ट आन्सर.
ही टेस्ट सिरीज बघा, आपण आखाडा 3.0 ची कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज आणि सीसॅटच्या पेपरमध्ये डायरेक्टली 2-3 प्रश्न आपल्या आखाडा टेस्ट सिरीज मधले ॲज इट इज कट कॉपी पेस्ट ऑप्शन सहित, आणि आपण हेच गट क मुख्य परीक्षेमध्ये पण बघितलं होतं. एवढी क्वालिटी आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या आखाडा टेस्ट सिरीज मध्ये केलेला आहे. तर ही चालू होते 12 नोव्हेंबर पासून. ज्या लोकांना जॉईन करायचे आहे त्यांनी 12 नोव्हेंबर पासून म्हणजेच येणाऱ्या बुधवारपासून ही टेस्ट ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही माध्यमातून सोडू शकता. आता इथे जर बघितलं आपण समाजाचे सदस्य होण्यासाठी ऍक्च्युली हा प्रश्न हॅशटॅग होऊ शकतो, कारण इथं परमहंस सभा जी आहे, बरोबर आहे, हे करेक्ट आन्सर असायला पाहिजे. सध्या इथं ज्यांनी प्रार्थना समाज केले त्यांना पहिल्या की मध्ये 2 मार्क मिळतील, नंतर 2 मार्क मायनस होण्याची शक्यता त्या ठिकाणी खूप जास्त आहे. त्यानंतर जर बघितलं 2011च्या सेन्सस नुसार तर हे लक्षद्वीप आहे. इथेही परत एकदा कॉमन सेन्सचा तुम्हाला फक्त वापर करायचा होता. एक युनियन टेरिटरी आहे, म्हणजे अंदमान निकोबार सारखी जी लक्षद्वीप एक आपली हे आहे युटी आहे किंवा हा एक आयलँड आहे, आयलँडवर मोस्टली ट्रायबल पॉप्युलेशन खूप जास्त असते. एवढा जरी कॉमन सेन्स, चंदीगड दिल्लीचा तर काही संबंधच नव्हता. दादरा नगर हवेली गुजरातच्या जवळ असल्यामुळं किंवा आपल्या महाराष्ट्राच्या जवळ असल्यामुळे आपल्याला ते लक्षात येतं. लक्षद्वीप बराचसा समुद्राच्या मध्ये असल्यामुळे इथं ऑप्शनकडे जायला पण आपल्याला स्कोप त्या ठिकाणी होता. इथं 2011च्या सेन्सस इथं मात्र आयोगानं थोडंसं एक त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ट्रिक त्या ठिकाणी वापरलेली आहे. करेक्ट आन्सर इथं आहे 66.11 आणि त्यांनी बरोबर 55 आणि 66 या 2 मध्येच त्या ठिकाणी फिरवलं होतं. काही लोकांनी एलसीएमचा पण वापर इथं केलेला असू शकतो, मला नाही वाटत कोणी केलाय का नाही केलाय. 55 66 2 मधलं कुठलं घ्यायचं, 6 2 ठिकाणी आलं म्हणून 6 परत एलसीएम न उत्तरापर्यंत. ऍक्च्युली हे जे आहे ते हे बिहारचं आहे. मला वाटतं प्रवीण सरांनी डिटेलमध्ये जिओग्राफीचे आन्सर डिस्कस केलेत. बाकीचे पण आन्सर्स डिस्कशन आपण हळूहळू टाकणार आहोत. आता बघा फॉल्स मध्ये विचारलेलं आहे आसाम कुठं संपतं, इथं अरुणाचल प्रदेश पाहिजे होतं, त्यामुळे उत्तर काय येणार आहे, उत्तर येणार आहे 3. त्यानंतर ट्रॉपिकल सायक्लोनच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर कॅन लक्षात ठेवायचं, फक्त ही ट्रिक आहे. कॅन म्हणजे काय, सायक्लोन अँटी सायक्लोनिक इन नॉर्दर्न हेमिस्फिअर. इथं काय विचारलं आपल्या नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये क्लॉकवाईज, क्लॉक नाही अँटी क्लॉकवाईज आहे, त्यामुळे 4 स्टेटमेंट काय असलं पाहिजे, चूक. उत्तर काय यायला पाहिजे, डी ओनली, कारण आपल्याला विचारलं काय आहे, नॉट करेक्ट. किती लोकांचं नॉट वाचण्यात चूक झाल्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर गेलंय, त्या लोकांनी पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस जास्त करा. आपलीच नाही कुठलीही मार्केटमधली टेस्ट सिरीज सोडवा, पण ह्या छोट्या छोट्या चुका त्या ठिकाणी टाळा. आता नंतर चालू घडामोडीची सीएम बेस्ट आपली करंट मंत्राची जी बॅच आहे, याच्यामध्ये मी डोकं अप टू सांगितलं होतं, माझं डोकं गरम होईपर्यंत सांगितलं होतं की आईसलँड जे आहे, आईस म्हणजे बर्फ, त्याच्या डोक्यावर बर्फ आहे, तो काय असतो की शांत असतो, शांततामध्ये आईसलँड, तोही प्रश्न त्या ठिकाणी सगळ्यांचा बरोबर आला. फिनलँड गटक मध्ये पण ते सांगितलं होतं मी. असे बरेचसे प्रश्न आपण ह्या बॅच मध्ये पण त्या ठिकाणी डिस्कस करत असतो ट्रिक्सच्या सहित. त्यानंतर जर इथं बघितलं तर हा आपण मला वाटतंय जी मॅरेथॉन करंटची घेतली त्यात डिस्कस केला होता. सिंधू म्हणजेच इंडस असते आणि इंडस मध्ये आपल्याला काय यायला पाहिजे, सी आणि डी म्हणजेच काय, सतलज बियास रावी चिनाब आणि काबूल कुर्रान स्वाट आणि झेलम. इथं तुम्ही सोन जर काढली कोशी काढली की उत्तरापर्यंत तुम्हाला जाता येतं, कारण ह्या जरा बघितलं आपण गंगाची कोशी, राईट. त्यानंतर इथे बघा, आता इथे एकच गोष्टी होती, केरळला जर तुम्ही इथे गेले असते 1084 उत्तरापर्यंत जाता आलं असतं. करेक्ट आन्सर आलं 4. भारतीय द्वीपकल्पाच्या, आता इथे बघा, इथे 2 गोष्टी होत्या. एक की ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचर, आपल्याला जर वादळ वारे पाहिजे असतील तर टेम्परेचर वाढवावं लागतं आणि एअर प्रेशर कमी करावं लागतं, म्हणून उत्तर येतं 2. इथे मात्र एलसीएम न बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं असेल ज्यांना माहित नाही. ऍक्च्युअली कन्सेप्च्युअल क्वेश्चन या ठिकाणी एलसीएम वापरायचा नसतोच, अभ्यास तेवढा बेसिक तर झालेला पाहिजे. काही लोकांनी 2 मधले 1 कडे गेले असतील तर उत्तर चुकलं असेल. इथं बघा, आता परत कळसुबाई, काहीच कळत नाही, मग सह्याद्रीकडे तुम्ही जाऊ शकता, उत्तर सह्याद्री. इथे हिंदी महासागर म्हणजे आपला इंडियन ओशन जो आहे त्याच्यामध्ये जावाला जर कनेक्ट केलं तर उत्तरापर्यंत जाता येतं. सी ला 1 जर केला आपण, सी कुठे, सी ला 1, उत्तर आलं 3, करेक्ट उत्तर आलं 3. आणि इथे पीवायक्यू सोडून जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर P2P ची प्रॅक्टिस टू परचेसची बॅच आपली आहे, ज्याच्यामध्ये जिओग्राफीतले जवळपास आता सध्यापर्यंत 8 प्रश्न ऍज इट इज आपल्याला रिफ्लेक्ट झालेले बघायला मिळतात. ही सगळी प्रेडिक्शन बेस्डची आपली बॅच आहे. कर्कवृत्त टॉपिक ऑफ कॅन्सर, सगळ्याच लोकांचं उत्तर बरोबर असेल. गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम. महाराष्ट्राचा काही संबंध नाही, महाराष्ट्र कट केलं 2 ऑप्शन तर इथेच कट होत होते. निलगिरी सगळ्यात पहिलं होतं, एवढं जरी आपल्याला लक्षात आलं असतं 86 ला, तर अ ला 4 एकाच ठिकाणी आहे, उत्तर आलं 2. म्हणजे आयोग काय करतं बऱ्याच वेळेला याच्या बाबतीमध्ये, जोड्या लावाच्या बाबतीमध्ये खूप सोपे ऑप्शन सेट करत असतं. इथे जर बघितलं तुळापूरला, किती लोक तुळापूरला गेलेत, नसतील गेले तर एकदा जा. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी आहे. आणि फॉर्च्युनेटली मी आमच्या गावाकडच्या मंडळींसोबत जेव्हा आळंदीला गेलो होतो तेव्हा तिथं आम्ही संगमामध्ये पोहण्याचा आनंद घेतला होता. त्यामुळे ती गोष्ट डोक्यात पक्की झाली होती की इथं संगम आहे आणि तो संगम आहे भीमा आणि इंद्रायणीचा. जर तुम्ही ड ला 3 त्या ठिकाणी जर लावलं, ड ला 3 तर एकच उत्तर होतं, उत्तर येतं 2.
जून ते सप्टेंबर या महाराष्ट्रात काय आता एकदम फुल टॉस साधा सरळ प्रश्न साऊथ वेस्टचा. इथे तापमानाच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला आयोग काय करतं, अशाच पद्धतीने उत्तर देतं. असर्शन आणि रिझन मध्ये तुम्ही काय उत्तर दिलं पाहिजे हे आपण अप्रोच बॅच मध्ये डोकं अप टू वन डे रिव्हिजन मध्ये तर खूप वेळा मी सांगितलं होतं की तुम्हाला हेच इकडे जायला पाहिजे, काही कळलं नाही कळलं तर राईट, तरी उत्तर त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी चुकवलेलं बघायला. अंकगणित आणि बुद्धिमत्तेची जसं आखाडा टेसेज मधले क्वालिटी क्वेश्चन आहेत त्याच पद्धतीनं जेडी सरांनी या ठिकाणी ट्रिक सहित बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ज्यांना मॅथचा प्रॉब्लेम आहे त्यांनी निश्चितपणे ह्या बॅचचा विचार करू शकता. ही बॅच जी आहे तर आपल्या ऍपवर सध्या अवेलेबल आहे. अंकांचा खेळ, वाचवा तुमचा वेळ. कमी वेळेमध्ये अॅक्युरेटली मॅथचे प्रश्न सोडवण्यासाठी बेस्ट बॅच त्या ठिकाणी आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग रॉक टाइप इज हायड्रस रॉक फॉर्म्ड बाय केमिकल. आता इथं केमिकल एकच जर तुम्ही घेतलं असतं जिप्सम तरी उत्तरापर्यंत तुम्हाला जाता आलं असतं. त्यानंतर कॉमन सेन्स, परत मी तुम्हाला सांगतो कॉमन सेन्स काय आहे की हा प्रश्न एन्व्हायरमेंट सेक्शन मधला आहे. युपीसीनं पण असं एकदा केलं होतं. इकॉनॉमी मधला प्रश्न होता, पॉलिटी सोडून द्यायची, हिस्ट्री जिओग्राफी सोडून द्यायचं, इकॉनॉमी पकडायचं. फक्त इथं तेवढंच होतं. एन्व्हायरमेंट तुम्हाला फक्त बघायचं की एन्व्हायरमेंट मधला प्रश्न आहे, झालं उत्तर आलं. काय याच्यामध्ये फार जास्त वेगळं होतं. इथं बघा, इथे पण अजून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी, हवेतील मिथेन जो आहे याच्यानुसार पण उत्तरापर्यंत तुम्हाला जाता आलं असतं. तर करेक्ट आन्सर इज 2. 4 3 1 2. सोपा प्रश्न होता. पोल्युशन रिलेटेड कायम एखादा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. इथे मात्र थोडंसं एक बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालेलं आहे. एक गोष्ट लगा, बेंगॉल फॅल्कन क्रिटिकली एंडेंजर्ड आहेच, सीआर. घारियाल सीआर आहेच, आणि इव्हन फोर टोड रिव्हर पण सीआर आहेच. इथं सीआर नसलेला लेदरबॅक जे आहे वल्नरेबल, राईट. त्यामुळे इथं उत्तर यायला पाहिजे लिदरबॅक का असावं. आता आयोग काय देतं ते आपण बघूया. कारण यांनी जे घोषित म्हणजे बोलताना सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांचा विचार केला होता. पक्ष्यांच्या बाबतीमध्ये, बर्डच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी बोललेलं नव्हतं. त्यामुळे काही लोकांना बेंगॉल फॉरिकॉन वाटतं, पण बेंगॉल फॉरिकॉन हे क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. त्यामुळे उत्तर यायला पाहिजे लिदरबॅक कासव. आता इथे जीवशास्त्रांची जैविकता धोका निर्माण करणाऱ्या घटकांपुढे कोणता संक्षिप्त शब्द, जो अॅक्रॉनिम आहे, अॅक्रॉनिम मध्ये त्यांनी थोडंसं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, फसवण्याचा प्रयत्न केला. हिप्पो इज अ करेक्ट आन्सर. संपूर्ण भूगोल आताच प्रवीण सरांनी भूगोलाचे आन्सर डिस्कस केले. ते कसे शिकवतात काय ती क्वालिटी युट्यूबवर तुम्ही बघू शकता. आणि ज्यांना भूगोलामध्ये बेसिक गोष्टीमध्ये अडचण येते, एकदम मॅप बेस्ड आणि ऍक्च्युअल मध्ये एक्सप्लेनेशनची टीचिंग पद्धत जी आहे प्रवीण सरांची आहे, ह्या बॅचचा तुम्ही त्या ठिकाणी विचार करू शकता. एक पुनर्जीवन ऊर्जा, काय सिंपल एकदम साधा विषय होता की तुम्हाला भौष्णिक ऊर्जेकडे जायचं होतं. इव्हन मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं, किती वेळा, 1000 वेळा. ऍट्रिब्यूट्स ऑफ क्वेश्चन आपण युट्यूबला पण लाईव्ह मध्ये घेतले होते. ऊर्जा जर पकडली तर उत्तरापर्यंत जाता येत होतं. कशाला बाकी भानगडीमध्ये तुम्हाला पडायची गरज होती. पुढे जमीन धारणेची मर्यादा म्हणजे व्यक्ती स्वतःच्या लँड रिफॉर्मवर कायम प्रश्न आपल्याला बघायला मिळाला. इथं पण कॉमन सेन्सची गोष्ट होते की भविष्याबद्दल जर बोलताय तुम्ही तर तुम्हाला विद्यमान बद्दल पण बोलावं लागेल. अ आणि क त्या ठिकाणी बरोबर उत्तर असलं पाहिजे. उत्तर आलं 4. जर तुम्ही भविष्याबद्दल बोलताय तर विद्यमान बद्दल पण बोललं पाहिजे तुम्ही, राईट. त्यानंतर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स कॉम्पोजिट. आता हा काय फुल टॉस, याच्यावर खूप वेळा प्रश्न राजेशाह मेन्सला तर एवढ्या वेळा विचारून झालाय आणि प्रिलिम्सला पण 1-2 वेळा मला वाटतं काहीतरी विचारलेला आहे. 20 कलमी कार्यक्रम. इथं परत ब्रॉडर इन्क्लुझिव्ह ज्या लोकांनी बोथकडे गेले त्यांचं उत्तर त्या ठिकाणी करेक्ट आलेलं आहे. त्यानंतर अन्न सुरक्षा विधेयक. इथे मात्र काही लोकांची थोडीशी गडबड झाली, पण तुमच्या जर लक्षात आलं तर बोथ स्टेटमेंट परत ए आणि बी इज अ करेक्ट आन्सर. इकॉनॉमीचा थोडासा ट्रिकी त्या ठिकाणी प्रश्न होता. सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं फर्स्ट स्ट्रॅटेजी जी आहे तर ती 1980ची आहे. इथं आयोगानं थोडंसं 90-80 2-0 बरोबर आहे. एलसीएम न 2 पैकी 1 उत्तर. कन्फ्युजन तुम्हाला जर झालं तुम्ही पहिल्याकडे जाऊ शकता, हे आपण वेळोवेळी सांगितलं. व्हॉट इज इंडियाज पोझिशन इन द सस्टेनेबल. इथं बघा 17 117 परत एलसीएम 2 मध्ये कन्फ्युजन, परत पहिल्याकडे गेले, झालं उत्तर तुमचं येऊन गेलं. इथं इकॉनॉमिक ग्रोथ इज इन्क्रीज इन आउटपुट ओनली. हुज स्टेटमेंट इज दिस. अगेन इकॉनॉमीचा स्कॉलर मधला प्रोफेसर किंडलबर्गर उत्तर त्या ठिकाणी आहे. यानंतर इथं जर बघितलं आपण तर ऑप्शन्स रिगार्डिंग इंडियन इकॉनॉमी, तर इंडियन इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये इथे मात्र थोडंसं कन्सेप्ट ट्रिकल डाऊन थिअरी जी आहे ती माहिती असणं गरजेचं होतं. हे उत्तर तुम्हाला बी त्या ठिकाणी अवघड प्रश्न बनवतं. त्यानंतर 40% पॉप्युलेशनचा जो विषय होता तर त्याचं उत्तर आहे रॉबर्ट मॅकनामारा रॉबर्ट. आता इथे पण बऱ्याच लोकांनी काय केलं, एलसीएमचा वापर केला. 2 रॉबर्ट, 2 मधला पहिला रॉबर्ट उचलला. इकॉनॉमी मध्ये 2 मधला 1 एलसीएम मध्ये. बऱ्याच वेळेला अवघड प्रश्न पण पोरांच्या बरोबर येऊन जातात. राष्ट्रीय हवामान विषयक कृती. आता काय एकदम राष्ट्रीय आरोग्य. तुम्ही हवामान बद्दल बोलताय, कशाबद्दल? हवामानामध्ये सौर येईल, शाश्वत वस्तीस्थान, शाश्वत शब्द येतो, जल पण येऊ शकतो. आरोग्य जो आहे तो हवामान विषयक
कृती कार्यक्रमामध्ये येणार नाही. एवढं जरी कॉमन सेन्स वापरला. एमपीएससीच्या बाबतीमध्ये आपली संकल्प मेंटरशिप आहे ती चालू आहे. त्याच पद्धतीनं आपण संकल्पदीप स्पेशलाइज मेंटरशिप पण जॉईन केली आणि पुढे येणार राज्यसेवा मेन्ससाठी आपण अभ्यास मित्र नावाची एक पर्टिक्युलरली आन्सर रायटिंग बेस्ड मेंटरशिप त्या ठिकाणी लॉन्च करत आहोत. भारत स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतर अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याच्या काल्पनिक कोणती कारणे आहेत, काय कारण असणार तिथं. स्टेटमेंट ए आणि बी इज करेक्ट. तिसरं जे होतं हाय ग्रोथ रेट ऑफ ऍग्रिकल्चर, इथे तुम्हाला फक्त एकच गोष्ट त्या ठिकाणी करायची होती, काय माहितीये का, एक्झिस्टन्स ऑफ पॉवर्टी इव्हन आफ्टर. काय विचारलं होतं, रिझन्स. आणि पॉवर्टी ही निगेटिव्ह कन्सेप्ट आहे, बरोबर आहे. निगेटिव्ह कन्सेप्ट, मोर डिपेंडन्सी निगेटिव्ह शब्द आला, शॉर्टेज निगेटिव्ह शब्द आला, हाय ग्रोथ पॉझिटिव्ह शब्द आला. निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्हचं काय काम आहे, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, पुरुषांचं काय काम आहे. इथं निगेटिव्ह बद्दल बोलतोय, पॉझिटिव्हचं काय काम आहे. पहिला क कट केला, तुम्ही डायरेक्टली उत्तरापर्यंत येऊन गेले. अ आणि ब हे करेक्ट आहे, संपला विषय. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अप्रोचनं खूप वेळा मी सांगितलं की असे प्रश्न आपल्याला सोडवतात. प्रोग्राम इम्प्लिमेंट अंडर ICDS, याचं करेक्ट आन्सर काय. आता ICDS जर आहे, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस बद्दल जर आपण बोलत आहोत, वर्करच्या ट्रेनिंगचा काय संबंध आहे, चाइल्ड बद्दल चाललाय गोष्टी. चाइल्ड काम करत असतं का, काहीच संबंध नाही. जेंडर इक्वेलिटी असू शकतं, पहिले क कट केला, क कट करा, क कट करा, उत्तरापर्यंत आले. एमपीएससी मध्ये प्रश्न अवघड, उत्तर सोपं, कारण ऑप्शन एलिमिनेशनची पद्धत एमपीएससीची अशीच असते, जी पूर्वी पण होती आताही होती. बरेच जण म्हणले अप्रोच चालणार नाही, पॅटर्न चेंज होणार आहे, UPSC सारखा येणार आहे, पर्टिक्युलर दिल्लीहून येणारे क्लासेस. त्यांना माझं एकच सांगणं राहील, थोडंसे महाराष्ट्रात या, इथल्या एमपीएससीचा थोडासा मागचा इतिहास बघा आणि मग फ्युचर प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करा. आमचं उगच हे उडलेलं नाही, इथं सगळं अनालिसिस करून करून सगळ्या गोष्टी करत करत गोष्टी झाल्या आहेत. पुढे बघा, इथे 2011च्या जनगणनेनुसार इथं मात्र थोडंसं एक कन्फ्युजन बऱ्याच जणांचं होऊ शकतं. काही लोकांनी अ आणि ड केलेलं आहे, काही लोकांनी अ क ड आहे. याच्यावर जोपर्यंत आयोगाचं उत्तर येत नाही ऑफिशियल की, तोपर्यंत मला असं वाटतं इथे अ क ड कडे पण जाणं त्या ठिकाणी योग्य असू शकतं. आपण दिलेलं आहे 1. 11 जनगणनेनुसार इथं जर बघितलं तर फुल टॉस अगेन 17.5चा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. त्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात काय गोष्टी आहेत, आणि हा खूप कॉमन एरिया होता, हे मी खूप वेळा तुम्हाला सांगितलेलं होतं. इथं करेक्ट आन्सर जे आहे, तर करेक्ट आन्सर जे आहे 4, स्टेटमेंट बी इज करेक्ट. इथं परत जर तुम्हाला कन्फ्युजन झालं, फॅक्ट बेस्ड 2045, फॅक्ट बेस्ड 30% दिलेलं आहे 30चं, म्हणजे इथे आयोगानं फॅक्ट चुकवलेले आहेत. इथं जर बघितलं आपण फिजिकल क्वांटिटिक मोमेंटम आहे. त्यानंतर विश्वस्थिर नसून विस्तारित आहे, याबद्दल परत लोकांना ब्लू शिफ्ट रेड शिफ्ट मध्ये LCM न कन्फ्युजन झालं. 2 पैकी 1 रेड शिफ्ट कडे गेले, उत्तर बरोबर आलं. परत LCM न आणि करेक्ट वर्स इनकरेक्ट न तुम्हाला इथं वाचवलेलं आपल्याला बघायला मिळतं. तशाच पद्धतीनं पुढच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल की कशा पद्धतीने LCM चा वापर करता येतो. पुढच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर न्यूट्रिनो पार्टिकल, बीटा डीके, थोडासा काय म्हणतात त्याला फॅक्च्युअल प्लस कन्सेप्टचा भाग आहे. इथं फार जास्त काही स्कोप आपल्याला नाहीये. फार जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही सायन्समध्ये 1 कडे जाऊ शकता, मात्र इथं उत्तर चुकतं आणि हे लिमिटेशन आपण अप्रोचचे वेळोवेळी बघितलेलेच आहेत. इथे जर बघितलं इफेक्ट इन्क्रीज इन टेम्परेचर, विस्कोसिटी इन्क्रीज, विस्कोसिटी डिक्रीज, परत LCM न 2 पैकी 1 परत 1 कडे गेले. सायन्समध्ये पण इकॉनॉमी मध्ये पण तुमचे उत्तर अप्रोच ठोकता बरोबर आलेत. इथं 8-9 उत्तर त्या ठिकाणी 4 आहे. इथं जर बघितलं तर परत 4, 1.0 अँपियर. आणि हे सगळ्यात महत्वाचं हे आहे, ज्यांना पुढच्या 26-27 मध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये अधिकारी व्हायचं आहे, त्यांना एक प्रॉपर डायरेक्टेड पर्सनलाइज मेंटरशिप सहित सगळ्या गोष्टी आपण देण्याचं काम ह्या निर्माण इंटिग्रेटेड फाउंडेशन बॅच मध्ये करत आहोत, जिची स्कॉलरशिप टेस्ट पुढच्या येणाऱ्या 16 तारखेला म्हणजेच रविवारी ॲपवर आपल्या संध्याकाळी 5 वाजता असेल. ती टेस्ट द्या आणि त्यातून या निर्माणचा एक भाग व्हा, जेणेकरून तुम्हाला तुमचं स्वप्न एक कमी वेळेमध्ये आणि चांगल्या पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी मदत होईल. तर ही सगळी आपली टीम आहे. याच्यामध्ये अजून बरेच लोक वाढत आहेत टीम मध्ये. सायट्रस लिंबू कॅन्कर लिंबू सायट्रस इज अ बॅक्टेरिया, आणि याच्या रिलेटेडची एक PDF आणि काही पेजेस मी आपल्या चॅनलवर मागच्या वर्षी शेअर केले होते. अजूनही त्याच्या बाहेर प्रश्न जातच नाही. कंबाईन येऊ द्या, राज्यसेवा द्या, कुठलीही येऊ द्या, याच्या बाहेर प्रश्न जातच नाही. आता इथं कॅटेगरीज ऑफ स्क्लिरॉइड्स, इथे थोडं आयोगानं फसवलेलं आपल्याला बघायला मिळतं. मॅक्रो, ऑस्टिओ, ॲस्टेरिओ, ट्रायकॉड कट केला, उत्तरापर्यंत आपल्याला जाता येतं. APD इज करेक्ट आन्सर. स्ट्रोमॅटा, इथे बऱ्याच जणांनी काय केलं की काही दोघांमध्ये कन्फ्युजन, इथे गेले मात्र उत्तर चुकलं. करेक्ट आन्सर इज पोटॅशियम 2. त्यानंतर स्पायरोगायराच्या बाबतीमध्ये हे मरीन नाही तर बहुतेक हे फ्रेश वॉटर, बरोबर फ्रेश वॉटर, त्यामुळे इथं उत्तर काय येणार आहे 3. ACD इज अ करेक्ट आन्सर. आता इथं मागच्या वेळेस पण सेम अशा पद्धतीने प्रश्न विचारला होता. सेम पद्धतीने हेवी ओव्हरेज प्रश्न आहे. मॅरेजुआना इज अ कॅनॅबिस सटायवा. आणि इथे ठोकताळे राईट लॉजिकल अप्रोच बॅच, जे आपण रिझल्ट आतापर्यंत दिलेले आहेत,
विशालचे बघा जवळपास 19 मार्क आहे अप्रोचचे वाढलेले कंबाईनच्या पेपरमध्ये. बरेच लोक म्हणतात कंबाईन मध्ये मार्क पडत नाहीत, हे बेस्ट एक्झाम्पल विशाल शितुळेंचं. त्यानंतर इथं डॉक्टर प्रीतम सानप यांनी आपले प्रिलिम्स मेन्स अप्रोच दोन्ही बॅच केल्या होत्या आणि 2 वर्ष जे रिझल्ट आलेला नव्हता 21-22 ला, तो 23 मध्ये त्यांना चांगल्या टॉप मध्ये म्हणजे रँक मला वाटतंय प्रीतमचा 2 होता, 2 रँकने त्या ठिकाणी पास होतं. टोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे जे आपली बॅच आहे त्या बॅचचे वेगळे डेमो आपण युट्यूबला घेतले, तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर प्रोकॅरियोट मधील जेनेटिक कोड मला वाटतं इथं आपण दिलंय 4, AUG इज अ करेक्ट आन्सर. आता इथं थोडंसं काही लोकांनी हे पण दिलेलं आहे, इथं संदिग्ध आहे की आल्यानंतर ही गोष्ट क्लिअर होऊन जाईल. हार्मोनच्या बाबतीमध्ये इथं काय फॉलिकल स्टिम्युलेटिंग आणि ल्युटिनायझिंग हार्मोन. आता इथं जर एक गोष्ट बघितली आपण, टेस्टोस्टेरॉनचं काय काम आहे इथं, परत जर तुम्ही बघितलं डिहायड्रोटेस्टेरॉन, हे मला एक जणांनी मंथन लाईव्हला रात्री 10:10 विचारलं सर टक्कल का पडतं. मी त्यांना ते सांगितलं होतं की डिहायड्रोटेस्टेरॉन जे 5% पेक्षा जास्त जेव्हा कन्वर्ट व्हायला लागतं तेव्हा मेल टाईप ऑफ बाल्डनेस जो असतो अशा प्रकारचा तो होतो. त्यावेळेस हे सगळं डिस्कस झालेलं होतं. मग जर मेल टाईप मध्ये ही गोष्ट झाली होती, इथं आपल्याला जर मेन्स्ट्रुअल सायकल हे फिमेल बद्दल विचारलं होतं तर आपल्याला डायरेक्ट उत्तरापर्यंत जाता आलं असतं. मंथन जे लोक जॉईन करत नाहीत त्यांनी रोज जर 5-10 मिनिटं जरी बघितलं तर 1-2 गोष्टी पॅरासिटामॉलच्या बाबतीमध्ये अनाल्जेसिक वगैरे पण मी डिस्कस केलेलं होतं त्या ठिकाणी. मंथन मध्ये बऱ्याचशा गोष्टी मनमोकळ्या पद्धतीने आपण चर्चा करत असतो. फ्री मेंटरिंग आपलं जे चालू होतं त्याला बराच वेळ मला देता आलेला नव्हता, त्यामुळे आपण युट्यूबच्या माध्यमातून फ्री मेंटरिंग मंथनच्या स्वरूपात रोज रात्री 10:10 आपल्या याच युट्यूब चॅनलवर असतं. त्यानंतर जर बघितलं ह्युमन जिनोम प्रोजेक्ट 1990, तर हे जवळपास 5 बिलियन नसल्यामुळं या ठिकाणी उत्तर जे येतं ते 2, A आणि C इज अ करेक्ट आन्सर. Which of the following is used as a substitute for wool? Substitute for wool is polyacrylonitrile. त्यानंतर जर बघितले तर अँटीपायरेटिक तुम्हाला मी सांगितलं डोलो नावाची गोळी, याच्यामध्ये कोरोनामध्ये खूप हिट झाली होती डोलो, त्याच्यामध्ये होतं पॅरासिटामॉल, उत्तर आहे पॅरासिटामॉल ओनली, डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर इथं बघितलं तर इथं करेक्ट आन्सर आहे 4, राईट. त्यानंतर इथं हायड्रोजनच्या बाबतीमध्ये मागच्या वेळेस ड्यूटेरियम विचारलं होतं, किती लोकांनी ह्यावेळेस हे प्रश्न चुकवलाय. मला असं वाटतं तुम्ही PYQ चांगले करत नाही. मागच्याच वेळेस ड्यूटेरियम विचारलं होतं, ड्यूटेरियम 2, ट्रिटियम 3, प्रोटियम 1, 2, 3, संपला विषय. ऊर्जा उत्पादनाचे खालीलपैकी कोणता स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही. कार्बनचा विषय आला, लाकूड जाळलं की कार्बन, बायोगॅस कार्बन आहेच आहे. त्यानंतर कोळसा तर विषयच नाही, उरला एकच भूऔष्णिक स्रोत. भूऔष्णिक स्रोतवर 2 प्रश्न याच पेपरमध्ये बघायला मिळाले, तर उत्तर आलं पाहिजे ओनली C. मॅग्नेशियम क्लोराईडच्या बाबतीमध्ये इथं उत्तर आलं आयोनिक बॉन्ड, म्हणजे आन्सर आलं पाहिजे ओनली B. त्यानंतर कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार यांनी स्वीकारला ठणठण बोंबलत होता, काय नाव त्याचं, जिना, की बाबा आमचं वाट लावली हे केलं ते केलं, काय संबंध ते ऍक्सेप्ट करण्याचा. त्यामुळे उत्तर काय येणार, E आणि B इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर कंट्री कन्सेप्ट ऑफ मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम, ऍक्च्युली इथं इंग्लंड यायला पाहिजे, पण बरेच लोक अमेरिका पण, म्हणजे गुगलवर जर तुम्ही सर्च केलं तुम्हाला अमेरिका पण त्या ठिकाणी बघतं. पण माझं असं म्हणणं आहे की मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझमच्या बाबतीमध्ये म्हणजे काय असतं, कॉन्स्टिट्यूशन भारी असतं, पार्लमेंटला लय महत्व नसतं, राईट. तसं इंग्लंडच्या बाबतीमध्ये बोललं असतं की किंग कॅन डू नो हार्म, तिथं किंग खूप मोठा आहे आणि तिथलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यामुळे ते थोडं भारी त्या ठिकाणी अमेरिकेपेक्षा. त्यामुळे इथं उत्तर जे यायला पाहिजे ते इंग्लंड यायला पाहिजे आयोगाच्या कीनुसार, अशी मला अपेक्षा आहे. त्यानंतर जर बघितलं राष्ट्रपती पदाच्या बाबतीमध्ये थोडंसं त्यांनी ट्रिकी केलेलं आहे. काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजेच हे लोकसभा नाही, राज्यसभा नाही, लोकसभा पाहिजे होतं, त्यामुळे उत्तर येणार ओनली A इज अ करेक्ट आन्सर. हे 44वी घटना दुरुस्ती 73-74. आणि माझं काय म्हणणं आहे, मी तुम्हाला खूप वेळा म्हणलं की पेपर सेटर जो आहे ना एक तुम्हाला हिंट देत असतो. इथं काय हिंट दिली बघा बरं, क्वेश्चन नंबर 74, उत्तर 74. एक हिंट इथे दिली. मागच्या पेपरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं कुठल्या तरी पेपरमध्ये एक हिंट दिली होती. आता ते मुद्दाम केलंय का काय केलंय तो योगायोग समजा, पण इथं 74 आहे, तुम्हाला इथे 74 कडे जायला स्कोप त्या ठिकाणी होता. एवढ्या लेवलचं ऑब्झर्वेशन पेपरमध्ये आहे का तुमचं, असेल तर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन न अलर्ट राहून अटेंटिव्ह राहून पेपर सोडवताय, अदरवाईज नाही. भारतीय घटना समितीच्या अंतर्गत समिती आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये करेक्ट वर्सेस इनकरेक्ट ना आपला परत तोच अप्रोच येतो की जर आपल्याला कट करायचे असेल तर शेवटचे 2 आपण कट करतो, उत्तर येतं C आणि D. पण पॉलिटीमध्ये अप्रोच वापरायचा नाही किंवा जास्त चालत नाही असं मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं, कारण पॉलिटीमध्ये सगळे ते त्या ठिकाणी काय विचारत असतात, ऑड आणि थोड्याशा वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विचारत असतात. व्हाईस प्रेसिडेंटच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण खूप सारी चर्चा त्या ठिकाणी झाली होती, करेक्ट आन्सर इज A आणि B. त्यानंतर अँग्लो इंडियनच्या बाबतीमध्ये हे 3 पाहिजे होतं, बरोबर, त्यामुळे हे उत्तर त्या ठिकाणी चुकलेलं आहे A. त्यामुळे करेक्ट आन्सर इज ओनली A. आपल्याला विचारलेलं आहे इनकरेक्ट, कुठे गेलं, किती लोकांनी इनकरेक्ट मुळे चुकवलंय, थोडंसं विचार करण्याची गरज आहे. पेपर नीट सोडत नाही, प्रॅक्टिस करा, टेस्ट सिरीज लावा, आपलीच नाही सगळी कुठली कोणाला लावा, पण टेस्ट सिरीज लावा. आर्टिकल काय एकदम सिंपल, युनियन टेरिटरी, राईट, सिंपल, ओनली A इज करेक्ट आन्सर, एकदम फुल टॉस बेसिक प्रश्न.
निर्माण, परत एकदा तुम्हाला सांगतो, संयुक्तच्या बाबतीमध्ये पण आपण निर्माण त्या ठिकाणी लॉन्च करत आहोत आणि संयुक्त पूर्वमध्ये ज्या लोकांना अडचण येत आहे त्यांनी फाउंडेशनची बॅच जॉईन करायला काय हरकत नाही. बेसिक कन्सेप्ट, जीएनए काय आहे, जीन काय आहे, क्रोमोझोम काय आहे, डीएनए काय आहे, केमिकल रिॲक्शन काय असते, आवर्त सारणी काय असते, इथपासून बेसिक गोष्टी आपण त्या ठिकाणी फाउंडेशन बॅचमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. 371च्या बाबतीमध्ये जर बघितलं तर झारखंडचा काही संबंध नाही, बाकी सगळे नॉर्थ ईस्ट स्टेट आहे. उत्तर आलं 4. पहिला लोक अदालत कॅम्प जो आहे इथं लॉजिकली तुम्ही इथं जाणं अपेक्षित होतं, उत्तर चुकेल. उत्तर आहे गुजरात, हे करेक्ट आन्सर. पण अप्रोच जो आहे तो जर माहित नसेल तर तुम्ही महाराष्ट्राकडेच जायला पाहिजे होतं, कारण महाराष्ट्राविषयी एकही ऑप्शन त्या ठिकाणी ह्या पेपरमध्ये नव्हता. लॉजिकली आपण ते मारायला काय हरकत नव्हती, पण करेक्ट आन्सर जे आहे ते गुजरात आहे. मी तुम्हाला हे वेळोवेळी सांगितले की अप्रोचनं सगळे प्रश्न सुटत नसतात. तुम्हाला 1-2-3 प्रश्न जरी बरोबर आले, 5-7 मार्क जरी वाढले, मोर दॅन इनफ आहे. कारण मेन जो असतो तो आपला अभ्यास असतो, ते आपलं कंटेंट असतं. पिट्टबी सिद्धारामय्या यांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर ह्या 2 ॲडॉक काढून टाकल्या तर आपलं उत्तर येतं ए आणि बी. आन्सर इज ए. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, NPCR 2007. फॅक्च्युअल प्रश्न 2012. आता हे काय असतं माहिती आहे का, कधी कधी कुठल्या गोष्टीचा तुम्हाला कसा फायदा होईल याचा सांगता येत नसतं. पॉक्सो ॲक्टच्या बाबतीमध्ये आता माझा जो लहान भाऊ आहे गोविंद, API जो सध्या मुंबईला, तर त्यांची पॉक्सोची एक ट्रेनिंग झाली होती, त्यांना दिली होती बॅग. मग त्यानं काय केलं, ती बॅग मला दिली. त्या बॅगवर समोरच लिहिलं होतं पॉक्सोचा ऍक्ट 2012 सगळी डिटेलमध्ये लिहिलं होतं, जी पाठीवरची एक बॅग जी असते ती. ते कधी कधी डोक्यात इतकं पक्क होऊन जातं ना. आणि मी तुम्हाला सांगतो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना उघडा डोळे बघा नीट. प्रत्येक वेळेला डोळे उघडे ठेवून समाजामध्ये इतर बाबतीमध्ये बघत राहा. कधी ना कधी पेपरमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये 100% त्याचा फायदा होत असतो. माझा स्वतःचा अनुभव आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची 1992 इथे राष्ट्रध्वजाचं जर काढून टाकलं ते 22 जुलै राईट, तर तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येतं. करेक्ट आन्सर येतं BCD इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर जर बघितलं आपण ह्याच्या बाबतीमध्ये तर ज्यांनी काहीच डोकं लावलं नाही, ऑल मारलं, त्यांचं बरोबर आलेलं आहे. तसंही ते जनरल स्टेटमेंट आहेत सगळे, न्यूक्लिअर आणि एकमेकांना सपोर्ट करणारे स्टेटमेंट आहेत. कॉम्प्लिमेंटरी सेंटेन्स आपण खूप वेळेला अप्रोचच्या बॅचमध्ये बघितलेले आहेत. तर कॉम्प्लिमेंटरी सेंटेन्सच हा एक भाग आहे. अगोदर INS विकरांच्या बाबतीमध्ये हे तमिळनाडून आहे, हे कोचीन आहे, त्याच्यामुळं फक्त अ हे करेक्ट आन्सर आहे. भूषण गवई यांच्याविषयी आपण प्रेडिक्ट केला होता CM मध्ये, पण ते डिटेलमध्ये कव्हर होतं. तर हे 2005 नाहीये, त्यामुळे उत्तर येणार 3. विधान बरोबर 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांच्या बाबतीमध्ये हे 2016 नाहीये, 2018 आहे. एक थोडासा कॉमन सेन्स हा होता की कुठे गेलं हे पहिलं स्टेटमेंट, 6वा आहे आणि जर 2016 आहे तर 6 कसे होतील बरं 24ला? कोणीही गणित मांडलेलं आहे, सिंपल लॉजिक होती. काही लोकांना असं वाटलं असेल करोना काळात दिलं नसेल, पण तरीही एवढा 18 पर्यंत नाही यायला पाहिजे, त्यामुळे 6वा हे त्या ठिकाणी होतं. त्यामुळे उत्तर काय यायला पाहिजे 2. A, B, C नाही सॉरी, इथं उत्तर काय यायला पाहिजे आपल्याला? उत्तर यायला पाहिजे A आणि B इज अ करेक्ट आन्सर. उत्तर यायला पाहिजे 3. उत्तर यायला पाहिजे 3. त्यानंतर जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार खालील राष्ट्रांची रँकिंग चढत्या क्रमाने लावा. आता हा प्रश्न एखाद्या हॅशटॅग होऊ शकतो. इथं दिलेला उतरता क्रम. करेक्ट आन्सर यायला पाहिजे 2. त्यानंतर जेव्हा सिंगापूरच्या बाबतीमध्ये आता बघा कशी गंमत असते. हा जर म्हणतोय सिंगापूरला झाला आणि हा म्हणतो बुडापेस्टला झाला, तर एकतर हे चूक असलं पाहिजे किंवा हे चूक असलं पाहिजे. ब हे चूक निघालं, त्यामुळे उत्तर आलं A आणि C. इथं जर बघितलं बेटी बचाव बेटी मागच्याच वेळेसचा PY किंवा मागच्या वर्षीच राज्यसेवा पूर्वमध्ये विचारलेला प्रश्न, त्यामुळे हे 22 जानेवारी नसून, त्यामुळे उत्तर काय यायला पाहिजे? ओनली B आणि C राईट. त्यानंतर जर बघितलं आपण हे 15-16 आपण CM मध्ये करंट मंत्रामध्ये पण आपण घेतलेलं आहेच. त्याचं उत्तर आहे 4, 3, 2, 1. परत रिव्हर्स LCMचा आपल्याला या ठिकाणी वापर करता येतो. कोणाला माहितच नसेल तर रिव्हर्स LCM तुम्ही अप्रोच बॅच मधलं वापरू शकता. तांदूळ इथं परत ज्यांनी जास्त डोकं लावलं नाही, ऑल ऑफ द अबोव्हकडे गेले, त्यामुळे उत्तर. पण इथं खरं लॉजिक काय होतं माहितीये का, की ज्या गोष्टी सेंट्रल गव्हर्नमेंट देत नाही त्या स्टेटने द्यायच्या असतात. टर्मरिक, हळद बिळद आणि लाल पावडर मिरचीची वगैरे देत नाही सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणून राज्याने देण्याचा प्रयत्न केला आणि उत्तर आलं 4. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, ही बंद केलेली नाहीये, त्यामुळे उत्तर काय आलं पाहिजे? A, B, C इज अ करेक्ट आन्सर. मालदीवच्या बाबतीमध्ये हे बघा, इथं परत तुम्हाला सांगतो LCM तुम्हाला कुठे कुठं वाचवतोय ते बघा. पीपल नॅशनल काँग्रेस, मालदीव नॅशनल काँग्रेस, 2 मध्ये कन्फ्युजन, परत 2 मधला 1 पीपल्स नॅशनल काँग्रेस. हा जो करार आहे याच्यामध्ये जर तुम्ही परत विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल, सतलज बियास रावी हा पण CM मध्ये पण घेतला होता आणि जे मॅरेथॉन लेक्चर घेतले मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं. गुलेटनच्या बाबतीमध्ये गुलेटन गुंडाळायचं असतं. गुलेटन म्हणजे गुंडाळणे. डिमांड जे आहेत आर पुट टू वोट विदाउट फर्दर डिस्कशन, त्यामुळे उत्तर येणार फक्त ब. आता हे मारुती चितमपल्ली याच्याबद्दल मी तुम्हाला म्हणलं होतं. चकवा चांदन जे आहे ते पण आहे. फुलवंती हे त्यांचं नाहीये, त्यामुळे ड जर आपण कट केला, ड कट केला
ड कट केला, ड कट केला, उत्तर आलं अ ब क इज अ करेक्ट आन्सर. राईट, उत्तरापर्यंत जाता येतं. द्रौपदी मुर्मू यांच्या बाबतीमध्ये मागच्या वेळेस सेम इंटरनॅशनल लॉयर्स कॉन्फरन्स कुठे झाली होती, असेच ऑप्शन होते. उत्तर न्यू दिल्लीच होतं. तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं होतं, करंटमध्ये काही कळलं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी एक उत्तरापर्यंत जायला त्या ठिकाणी स्कोप असतो. आणि अशाच पद्धतीनं आपण आता मेन्सच्या बाबतीमध्ये प्रिडिक्शन बेस्ड टेस्ट सिरीज असेल किंवा आपला जो क्रॅश कोर्स असेल तो आपण लॉन्च करतोय. सराव नावानं आपली मेन्सची टेस्ट सिरीज असेल. लॉ म्हणजे डेली आन्सर रायटिंग, लाईव्ह आन्सर रायटिंग असणारे लॉ. त्यानंतर अभ्यास मित्र मेंटरशिप तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आपल्याकडे अँथ्रोपॉलॉजी, सोशॉलॉजी, PSR आणि जिओग्राफी यातला अँथ्रोपॉलॉजी जो आहे तो मी स्वतः घेणार आहे. त्यानंतर इथिक्स आणि एसे मी स्वतः घेणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना पुढे प्रिपरेशन करायचं आहे त्यांनी निश्चितपणे याचा एक विचार करू शकता. आरंभ जो आहे आपला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मधला एक महत्वाचा इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी आहे, जो तुम्हाला पुढे येणाऱ्या 25 मध्ये पोस्ट पर्यंत घेऊन जाईल. तुम्हाला परत तेच सांगेल की ज्या लोकांना पुढे मेन्सची तयारी करायची आहे त्यांनी मेन्सच्याच तयारीला लागा. कट ऑफ आणि इतर भानगडीमध्ये पडू नका. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला मॉड्यूल खेळत बसू नका. जे काय करायचं ते एकाच इन्स्टिट्यूटमध्ये करा. एक रुटीन शेड्यूल बनवा, आन्सर रायटिंग करा, पर्सनल मेंटरशिप घ्या, त्यातून तुमचं इव्हॅल्युएशन करून घ्या, त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट करा, फीडबॅकवर काम करा, चांगल्या नोट्स बनवा, रिव्हिजन फ्रेंडली नोट्स बनवा, परीक्षेमध्ये लिहून त्याचा मॉक टेस्टमध्ये लिहून एवढा सराव करा. फायनल पेपरमध्ये आपल्याला काहीही वाटलं नाही पाहिजे. आणि हे सगळं शक्य होणार आहे आरंभमध्ये. राईट, परत तुम्हाला तेच सांगेल, चला चालत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिंपल विथ MPSC मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.